Hello everyone, welcome to BSc Agri Study Guide. So friends, today's lecture we have to see important mid and final semester questions for fundamentals of entomology, and this is part number first, and course number is ENTO 121, and credit for this course is 1 plus 1 is equal to 2, and this is more important subject in second semester, that is fundamentals of entomology. सो फ्रेंड्स, जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपही तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला हव्या त्या ग्रुपमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. सो फ्रेंड्स, लेट्स बिगिन विथ क्वेश्चन नंबर फर्स्ट. गुड नंबर ऑफ इन्सेक्ट्स आर मेन्शनड इन डॅश डॅश at 2550 to 2150 before Christ, and options are Mahabharata, Epic Ramayana, Sushruta, चरखा. तर जे इन्सेक्ट्स आहेत ते 2550 ते 2150 या कालावधीमध्ये कशामध्ये जास्तीत जास्त त्यांचा उल्लेख आढळून येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. तर राईट आन्सर असणार आहे इपिक रामायणा. गुड नंबर ऑफ इन्सेक्ट्स आर मेन्शनड इन इपिक्स रामायणा ॲट 2550 टू 1150 बिफोर ख्रिस्त. लेट्स बिगिन क्वेश्चन नंबर सेकंड. Classification of bees by the Indian physician dash dash, and options are Charka, Sushruta, Aristotle, Buchanan, and right answer is Charka. Classification of bees by Indian physician Charka. Let's see question number third. Dash dash is the founder of entomology as a science. Options are Charka, Chanakya, Aristotle, Pliny, and right answer for this question is Aristotle is the founder of entomology as a science, means option C, Aristotle. Let's see question number fourth. Dash dash scientists wrote book named Naturalis Historia, means natural history. तर नॅचरल हिस्टरी हे पुस्तक कोणत्या सायंटिस्टने लिहिलं हे तुम्हाला मार्क करायचं आहे. अँड ऑप्शन्स आर उमास्वाती, प्लिनी, अरिस्टोटल, सुश्रुता, अँड राईट आन्सर इज प्लिनी. प्लिनी सायंटिस्ट रोड बुक नेम्ड नॅचरलिज हिस्टोरिया. तर मित्रांनो, आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये किंवा प्रत्येक MCQच्या सिरीजमध्ये एक कन्सेप्ट राबवत असतो, तो म्हणजेच आन्सर इन कमेंट बॉक्स. तर आपण जो क्वेश्चन विचारला होता इकॉन 121 MCQ फॉर मिड अँड सेमेस्टर एक्झाम फॉर BSc ॲग्री पार्ट फर्स्ट, की जे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचं MCQची सिरीजमधील फर्स्ट पार्ट होता. त्यामध्ये आपण प्रश्न जो विचारला होता त्या प्रश्नाचं राईट आन्सर दिलेले ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत पल्लवी खोटे, सपना आहिरे, सानिका पाटील, ऋतुजा जानकर, शिवशंकर हरणे. तर या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. तर मित्रांनो, यामध्ये आपण एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता की इकॉनॉमिक्सची डेफिनेशन एखाद्या सायंटिस्टने दिली होती आणि त्या सायंटिस्टचं नाव तुम्हाला सांगायचं होतं, आणि त्या सायंटिस्टचं नाव या ठिकाणी होतं FA वॉल्कर, आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ॲडम स्मिथ हे सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो, या पार्टमध्ये आपला क्वेश्चन असणार आहे आन्सर इन कमेंट बॉक्ससाठीचा, दॅट इज क्वेश्चन नंबर फिफ्थ. द एशियाटिक सोसायटी वॉज फाउंड बाय डॅश डॅश. तर एशियाटिक सोसायटी कोणी फॉर्मड केली किंवा कोणी फाउंड केली हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर पाहूया किती विद्यार्थ्यांचं बरोबर आन्सर येते आणि किती विद्यार्थ्यांचं
आन्सर देण्यामध्ये जमलिंग होते किंवा गोंधळ होतोय. सो लेट्स बिगिन क्वेश्चन नंबर 6, that is Bombay Natural History Society was started in dash dash. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कधी चालू झाली? अँड ऑप्शन्स आर 1889, 1890, 1800, 1883. And right answer for this question is option D, 1883. Bombay Natural History Society was started in 1883. Okay, let's begin question number 7th. Imperial Agricultural Research Institute was started in dash dash. And options are 1900, 1905, 1947, 1981. तर इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट हे कधी सुरुवात झाली या इन्स्टिट्यूटची हे तुम्हाला मार्क करायचं आहे. आणि याचं बरोबर आन्सर असणार आहे ऑप्शन बी 1905. मीन्स इम्पेरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट वॉज स्टार्टेड इन 1905. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर ती नवीन असाल तर बेस ॲग्री स्टडी अँड गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपही तुम्ही जॉईन करू शकता. लेट्स बिगिन अँड लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. इन 1912 डॅश डॅश ॲक्ट वॉज एन्फोर्स्ड. तर 1912 मध्ये कोणता ॲक्ट लागू करण्यात आला प्लांट एंटॉमॉलॉजी संदर्भातील? अँड ऑप्शन्स आर पेस्ट्स ॲक्ट, डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट्स अँड पेस्ट्स ॲक्ट, प्लांट क्वारंटाईन ॲक्ट अँड सीड ॲक्ट. अँड राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज Plant Quarantine Act. In 1912, Plant Quarantine Act was enforced. Means option C, that is right answer. Let's see question number 9th. The textbook of agricultural entomology was written by dash dash. And options are Dr. M.S. Mani, Dr. Pradhan, Dr. T.V. Ramakrishna Iyer, Dr. H.S. Pruth. Okay, think about it and try to give answer for this question. The textbook of agricultural entomology was written by Dr. H.S. Pruth. And right option is option D, Dr. H.S. Pruth. Let's see question number 10th. The Natural History section of Indian Museum was formed as dash dash. And options are Zoological Survey of India, Central Cotton Institute, Indian Lac Research Institute, Directorate of Plant Protection. तर जो इंडियन म्युझियमचा नॅचरल हिस्टरी चा सेक्शन होता त्याच सेक्शनमध्ये किंवा त्याच सेक्शनला काय सुरू केलं? आणि याचं राईट आन्सर असणार आहे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, की जो द नॅचरल हिस्टरी म्हणून सेक्शन सुरुवात करण्यात आला होता इंडियन म्युझियममध्ये, तो नंतरच्या काळामध्ये झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणून ओळखला जाऊ लागला. हेन्स राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए, झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्रीबद्दलचे जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षा, त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या ज्या CET आहेत त्यांच्याविषयी सुद्धा मार्गदर्शन देत असतो. तर मित्रांनो, या लेक्चरमधील जी माहिती होती त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये व परीक्षेमध्ये फायदा होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. धन्यवाद.